विशाळगडावर साजरा होणाऱ्या उरुसाला प्रशासनाकडून परवानगी नाहीये। मात्र तरी सुद्धा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक दाखल होत आहेत आणि प्रशासनाच्या नियमांचं आम्ही पालन करू, दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली। दर्ग्याच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूयात। आज 8 जून ते 12 जून पर्यंत कोल्हापुरातल्या विशाळगड या ठिकाणी मलिक रेहान दर्गा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उरूस जो आहे तो खरं तर दरवर्षी भरतो असतो आणि आज या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, इथल्या सर्वच लोकांनी काय निर्णय घेतलाय या संदर्भातच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ही सगळी दृश्य जी आहेत ती कोल्हापुरातल्या याच विशाळगडावरती असलेल्या खरं तर हजरत सय्यद मलिक रेहान मीरा या दर्ग्याची दृश्य आहेत आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या समाजातील लोक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि जो निर्णय प्रशासनाने दिलाय त्या निर्णयाचं पालन करण्याचं या सगळ्यांनी खरं तर निर्णय घेतलेला आहे। या दर्ग्याचे अध्यक्ष देखील आहेत। काय सांगाल, एकंदरीत प्रशासनानं त्या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे, मात्र दुसरीकडे कुर्बानीची देखील परवानगी आपण मागितली होती। एकंदरीत काय आजची परिस्थिती आहे? एकंदरीत कसं आहे, हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही जे आणि प्रशासनानं आम्हाला जे काही अटी नियम गाठलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या साधेपणाने जे काय गावकरी मिळून आम्ही साधेपणाने उरूस साजरा करतो। इतर आता आमचे दर्गा तर हजारो वर्ष 1000 वर्षापूर्वीच आहे। ह्याच्यापूर्वी ईद वगैरे मोठ्या प्रमाणात साजरी होत होती। आता हे प्रशासनाचे आणि हे जे बंदी असल्यामुळं गावकरी मिळून आम्ही साधेपणाने ईद साजरी केली आहे। त्यानं कुर्बानीसाठी देखील परवानगी दिलेली होती। एकंदरीत आता तुमचं कशा पद्धतीनं उरूस जे आहे ते साजरा असणार काय? नाही, आम्ही साधेपणानेच केलेले, न्यायाधीशाने दिलेले आहे, पण तरी पण आम्ही प्रशासन आम्हाला बंदी घातली तरी साधेपणानं आम्ही ते करत आहे कुर्बानीचं वगैरे असं। नक्कीच खरं तर प्रशासनानं बंदी घातल्यामुळे आपण साधेपणानं उरूस जो आहे तो साजरा करणार असल्याचं या गावकऱ्यांनी सांगितलं। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर।